हाय हॅलो नमस्कार. मी प्रांजली स्नेहा सुनील. तर आज आपण आहोत ग्लॅम आणि फिटनेसच्या अड्ड्यावर. या अड्ड्यावर अनेक कलाकार येऊन गेले. तर आज कोणता कलाकार येणार आहे हे तुम्ही नोटीस केले का? चला तर बघूयात. तर ह्या कलाकाराने आपल्याला ऑन स्क्रीन तर भुरळ पाडलीच आहे, परंतु त्याच्या फिटनेसमुळे आणि त्याच्या जिम वर्कआउटमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. असा आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार तो म्हणजे संजय सेजवर. सर, मला एक प्रश्न आहे. तुमचा प्रत्येक फॉर्म अचूक जातो, ह्याचं काही कारण किंवा तुमच्या काही स्पेशल टिप्स आहेत या सगळ्यासाठी? हो, तुम्हाला जेवढं जमेल, तुमच्या बॉडीला जेवढं झेपेल तेवढ्याने स्टार्ट करा. आणि एक टिप सांगेन की इगो लिफ्टिंग करून, कारण की दुसरा हेवी मारतोय म्हणून मीही तेवढंच हेवी करायला जाईल नाही. तुमचं बॉडी तुम्हाला तुमच्याशी काय म्हणजे संवाद साधते, कितपत तुम्हाला झेपते. आणि सुरुवात नेहमी लाईट वेटने करायची. बॉडीला ती सवय झाली पाहिजे. तुम्ही कितीही म्हणजे छान तुमची फिजिक असेल, खूप वर्षापासून करतात, पण सुरुवात नेहमी लाईट वेटने करायची. आणि मग तुम्ही करा ना तुमचा जो काही बघा, कारण की आपण कुठल्या तरी एका वेगळ्या मूडमधून येतो, वेगळ्या जागेतून येतो, इथे येतो. सो इथे थोडंसं त्या माहोलमध्ये थोडं रुळण्यासाठी लाईट वेटने स्टार्ट करायचं. आणि अचूक त्या मसलला हिट होतंय की नाही हे बघायचं. आणि हे जेव्हा कळेल तर एक्झॅक्ट तुमच्या मसलला हिट होईल आणि तो मसल पंप होईल. नक्कीच. आता ना आपण एक गेम खेळूयात. इथे जेवढ्या काही मशीन्स दिसत आहेत त्यांची मराठीतून नावं आपण सांगूयात आपल्या प्रेक्षकांना. इथे मी हरलो, आधीच घोषित करतो. आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर जर सपोज मी बायसेस म्हणजे माझे बाहू बलदंड करण्यासाठी जर मी एखादा व्यायाम करतोय, म्हणजे मराठीत बोलायचं झालं तर ते खूप कठीण आहे. कारण याच्यासाठी स्पेसिफिक नाव आत्तापर्यंत मला तरी माहीत नाही. ह्या वर्कआउटचं नाव मराठीत काय असतं, तर मी दाखवतो तुम्हाला. युजली आपण म्हणतो की याला मी बायसेप करतो, बायसेप कर्ल मशीनवर करतोय. आता हे मी मराठीत बोलायचं झालं तर माझे बाहू बलदंड करण्यासाठी ज्या मशीनवर करतोय तो व्यायाम मी बी असंच बोलू शकतो. त्याला बायसेप कर्ल म्हणतो आपण. तर मराठीत शोधा तुम्ही आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा, मलाही कळेल की मराठीत या वर्कआउटचं नाव काय. आणि एक इथे सांगेन की तुमच्या मसलला ते हिट होतंय की नाही, किंवा मसल तिकडे तो ॲक्टिवेट होतोय की नाही, हे जर तुम्ही तिकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं ना तर तो मसल डेव्हलप व्हायला लवकर होतो. आणि कुठल्या मसलची किती पॉवर आहे, म्हणजे बायसेपचा मसल छोटा असतो, सो किती वर्कआउट करावं लागेल, चेस्ट म्हणा किंवा जे मोठे मसल्स आहेत त्यांच्यासाठी किती वर्कआउट करावं लागेल, ह्या सगळ्या गोष्टींची जर जाण ठेवली तर खूप इझी होतं आणि लवकर तुमची फिजिक बनायला तयार. बरं, आता आपण एक वर्कआउट केलाय, आता आपण अजून 5 तरी वर्कआउटची नावं मराठीतून ट्राय करूयात किंवा तुमच्या डोक्यात काय येते त्याला बघून आपण हो. आता आपण छाती मोठी करण्यासाठी एक व्यायाम करूया. डंबल्स त्याला काय म्हणू शकतो, तर एक तार, एक बांबू आणि त्याच्या बाजूला 2 गोल अशा आपण वस्तूकडे जातोय आता आपण, म्हणजे त्याला आपण डंबल्स म्हणतोय. आता आपण इन्क्लाइन करतोय. वरच्या बाजूला
वरच्या छातीचा भाग बलदंड करण्यासाठी आपण हा व्यायाम करतोय. ह्याचं पण नाव तुम्ही शोधून काढा आणि मला कळवा. इन्क्लाइन चेस्ट प्रेस म्हणतो आपण याला, डंबल. आता मराठीत छातीचा वरचा भाग, चेस्ट नको, मराठीत अनुवाद खूप कठीण होईल. सो इथेच राहू द्या. तुम्हाला सुचलं किंवा तुम्हाला काही कळलं तर नक्की कळवा. हो. आता खांदे मोठे करूया आपण. आपण शोल्डर प्रेस करूया, पण हो नाही खांदे मजबूत करण्यासाठीचा आपला व्यायाम आहे. पण सेफ्टी फर्स्ट. तुमच्या बॅकला आणि थोडंसं रेस्ट मिळण्यासाठी, सॉरी नेकला म्हणजे तुमच्या मानेला येण्यासाठी हे मस्ट आहे. खांद्यासाठीचा व्यायाम झालेला आहे. आपल्या शरीरातले पंख मोठे करण्यासाठी म्हणजे विंग्स करण्यासाठी किंवा बॅकच्या मसलसाठी हा वर्कआउट आहे. आणि इथे एक मी टिप देईन की जेव्हा तुम्ही मसल रिलीज करता, ती पण एक टेक्निक असते की जेव्हा तुम्ही ओढता आणि मसल जेव्हा स्लोली सोडता ना, त्यावेळेला पण तुमच्या मसलला छान हिट होतं. एक्झॅक्ट त्याचं मी एक्झाम्पल दाखवतो. थोडंसं वेट वाढवून करूया आपण. रिलीजच्या वेळेला ही माझी टेक्निक आहे, म्हणजे मी स्लो आणि फास्ट टेक्निक जे असते. पाठीचा मागचा भाग किंवा आपले पंख याने छान मोठे होतील किंवा अट्रॅक्टिव्ह दिसतील. त्यातले जे मसल आहेत ते डेव्हलप व्हायला मदत होईल. आणि एक जो माझा वर्कआउट आहे, म्हणजे मगाशी तो विसरलो मी सांगायचा, शोल्डरचाच, म्हणजे खांदे मोठे करण्यासाठी जी स्विंग मुवमेंटने करतो, तो युजली कोणी करत नाही, तर ती दाखवतो मी. या शोल्डरसाठी आपण करूया वर्कआउट, जे खांदे मोठे करण्यासाठी. पण ही वेगळी स्टाईल आहे जी मी यूज करतो युजली. स्विंग मुवमेंट खूप कमी करतात आणि हे तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स लेवलवर गेलात तेव्हा ट्राय करा. हे थोडं ओल्ड स्कूल आहे, पण ह्याचा बेनिफिट खूप मिळेल. जर तुम्हाला नॉर्मल तो वर्कआउट जमतोय तर हे नक्कीच करा आणि मला नक्कीच त्याचा अभिप्राय द्या. तर आपण ॲप्सचा वर्कआउट करूया. सॉरी, बिस्किटांचा. चहा बिस्किटं आवडतच असतील तुम्हाला, पण आपल्या शरीरातली बिस्किटं जी आहेत ती 6 बिस्किटं काढण्यासाठी लेग रेज खूप महत्त्वाचं आहे. कारण तुमचे वरचे ॲप्स तर येतात लवकर, पण जे मिडल आणि लोअर ॲप्स आहेत त्याच्यासाठी लेग रेज मस्ट आहे. हे आणि मी एक प्लँक दाखवेन. तर प्लँकसाठी मराठीत काय आहे ते तुम्ही शोधून काढा. तोपर्यंत मी लेग रेज.
मस्त चहात बुडवण्यासारखी अशी कडक बिस्किटं होतील तुमची. तर बाहू बलदंड करण्यासाठी या मशीनला प्रिचरकर मशीन म्हणतात. आता मराठीत तुम्ही शोधून काढा आणि मला सांगा की याचं नाव काय या मशीनचं. ट्राय करूया. आणि माझी टेक्निक सांगतो तुम्हाला की पहिले ना 6 रेप्स फास्ट करायचे, 3 स्लो आणि मग 6 फास्ट. सो Now then first. Six. तो मसल हिट झालाच पाहिजे या वर्कआउटने. बायसेप कर्ल बाहू बलदंड करण्याचा व्यायाम आपण करतोय. 2 व्हेरिएशन दाखवतो. त्यातला एक दोन व्हेरिएशन्स दाखवतो. एक बायसेप कर्ल आणि माझा पर्सनल फेवरेट तो एक दाखवतो. कॉन्सन्ट्रेशन. फुल जेव्हा मुवमेंट रेंज तुम्ही घेता तेव्हा एक्झॅक्ट त्या मसलला हिट होतं आणि तुमचं मसल पण छान डेव्हलप होतं. सर मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे जिम म्हणा किंवा ह्या सगळ्या फॅसिलिटीज आपल्या मुंबईसारख्या शहरात अवेलेबल असतात. हो हो पण गावाकडे जर आपण गेलो तर तिकडे मल्लखांब म्हणा किंवा कुस्ती म्हणा, हो 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 तर ह्याबद्दलचं आणि ह्या एका पूर्ण वेगळ्या जगाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? नाही खरंच. आणि त्याला आपण ओल्ड स्कूल म्हणतो त्या पद्धतीने जे वर्कआउट्स म्हणजे आपण करतो किंवा व्यायाम करतो ते खरंच लॉंग टर्म टिकतात आणि ते खूप चांगले हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन ठेवण्यासाठी असतं. कारण की तिकडे आपण जास्त आपल्या बॉडीला लिफ्ट करतो आणि आपल्या बॉडीचं वेट घेऊन जेव्हा आपण वर्कआउट करतो तो खूप महत्त्वाचा असतो. कारण वेट घेऊन करणं आणि आपल्या बॉडीचं वेट घेऊन वर्कआउट करणं ह्यामध्ये खूप फरक आहे आणि ते जास्त बेनिफिशियल आहे. जेव्हा तुम्ही इंजर्ड होता काही करता तेव्हा तुम्हाला डॉक्टर सजेस्ट करतात किंवा फिजिओ सजेस्ट करतात की बॉडीचं वेट घेऊन तुम्ही वर्कआउट करा. म्हणजे हँगिंग वर्कआउट म्हणा किंवा मलखांब, कुस्ती यासारखे म्हणजे जे आहेत वर्कआउट्स किंवा खेळ आहेत ते करा. कारण त्याचा बेनिफिट जास्त आणि लॉंग टर्म टिकून राहतो. हे पण आहे महत्त्वाचं. कारण जसं जसं तुमचं लाईफस्टाईल चेंज होते, धावपळ सगळं, तेव्हा म्हणजे त्याचप्रमाणे ह्या मॉडर्न मशिनरीज आहेत त्याही खूप महत्त्वाच्या आहेत. कारण खूप धावपळ असते तेव्हा ह्या मशिनरीज ज्या आहेत, ज्या नवीन मॉडर्न आहेत त्या मसल फ्रेंडली आहेत. म्हणजे त्या मसलला एक्झॅक्ट हिट करतात. म्हणजे चेस्टची मशीन आहे, म्हणजे पेकडक म्हणा किंवा बायसेप कर्लच्या म्हणजे मशीन्स आहेत, प्रिचरकर आणि इतर, त्या एक्झॅक्ट त्या मसलला हिट करतो. वेळ वाचतो लोकांचा आणि जास्त इंजुरी पण कमी होते. म्हणजे इंजुरी होत नाही. बरोबर. आता जिम मध्ये पण ना एक कार्डिओ, क्रॉसफिट आणि हो. जिम असे 3 वेगवेगळे प्रकार येतात. हो. तर तुमचा स्पेशली कोणता आवडीचा आहे? मला वेट ट्रेनिंग तर आवडतंच, पण मला ना क्रॉसफिट फंक्शनल हे पण आवडतं. कारण की त्याच्यामध्ये बॅटल रोप आहे, टायर फ्लिप आहे, हॅमर आहे. त्या म्हणजे त्या वर्कआउट्समुळे ना बॉडी लवकर तुमची मसल डेव्हलप होतात, इंजुरीचं प्रमाण कमी असतात आणि ज्या पद्धतीचं मी ॲक्टिव्ह लाईफस्टाईल जगतो म्हणजे आमच्या इंडस्ट्रीमध्ये काही आम्हाला करावं लागतं. म्हणजे तिथून गेल्यानंतर शूटला धावणं, पळणं या सगळ्या गोष्टी असू शकतात. सो त्या खूप हेल्प करतात. इंजुरीज नाही होत आणि तुम्ही तुमची मसल जी काय म्हणतो त्याला मसल टोन क्वालिटी आहे ती छान होते. म्हणजे तुमची मसल जी लँग्वेज, बॉडी लँग्वेज आपण म्हणतो ती छान होते क्रॉसफिटने. सो आपण ते एक ट्राय करूया. बॅटल रोप करूया. माझा सगळ्यात फेवरेट वर्कआउट आहे.
मी एक रूल खूप फॉलो करतो, म्हणजे वर्कआउट झाल्यानंतर मी तसाच घरी जात नाही. आधी स्ट्रेचिंग करतो, म्हणजे जेवढ्या मसलला आपण तोडलेलं असतं किंवा मसलला हिट केलेलं असतं, तर त्या मसलला काम डाऊन करूनच परत जायचं असतं. कारण इथे मी एक सांगेन की लॉकडाऊनमध्ये ना खूप केसेस अशा आल्या होत्या की, आणि खूप अफवा पसरल्या होत्या की जे वर्कआउट करतात त्यांना हार्ट अटॅक येतो, किंवा अशा भरपूर म्हणजे अफवा पसरल्या होत्या की अरे जिमला जातोय तर असं होणार, हे ते. तुम्ही प्रॉपर काळजी घेतलीत, वर्कआउट हेवी वर्कआउट करून तुम्ही त्याच याने घरी गेलात तर माहीत नाही, पण तशीच बॉडी तुम्ही जेव्हा कूलडाऊन करता, नॉर्मल टेम्परेचरला आणता, नॉर्मल तुमच्या लाईफस्टाईलला रुटीनला मॅच करण्यासाठी जेव्हा करता, तेव्हा तुमची बॉडी नेहमी नॉर्मल आणि स्मूथली तुम्ही इतर कामं करू शकता आणि छान तुमचा वर्कआउट एंड होऊ शकतो. तो नेहमी हा रूल फॉलो करतो. हेवी वर्कआउट किंवा काही झाल्यानंतर एक स्ट्रेचिंग एक्सरसाइज किंवा लाई डाऊन एक्सरसाइज आपण त्याला म्हणतो, ते करायचं, म्हणजे जेणेकरून आपले मसल रिलॅक्स होतील. म्हणजे एक भुजंगासन झालं. हे आहे करेक्ट. अँड लाईक रेज बोथ. आणि एक लोअर बॅकसाठी खूप महत्त्वाचं, हे लहानपणी आपण सगळेच करत आलोय पडल्या पडल्या, सो ह्यानेही तुमच्या लोअर बॅकला खूप छान ॲक्टिवेट होतात आणि रिलॅक्स होतात ते मसल्स. प्लँक्सचे 3-4 प्रकार आहेत, ते मी एकत्रच करतो, म्हणजे त्याने कोर छान तुमचा डेव्हलप होतो, छान तिकडे कोरसाठी आणि ॲप्स, लोअर ॲप्ससाठी छान मसल्स तिकडचे डेव्हलप होतात. आपण करूया ते. स्टार्टिंग याने करूया. हे एक मिनिट किंवा 1.5-2 मिनिटं केलं तरी चालेल. त्याच्यानंतर सेकंड हा होता नॉर्मल प्लॅंक, याच्यामध्ये स्कॉर्पियन स्टाईल. त्यानंतर वन हँड. हे जितकं कराल तुमचा कोर छान डेव्हलप होईल, छान ॲप्सवर प्रेशर येईल आणि ॲप्स लवकर डेव्हलप होतील. ॲप्ससाठी प्लँक हा वर्कआउट खूप महत्त्वाचा आहे. बघूया, आधी तर मी खूप मिनटं करायचो, आता किती होल्ड करू शकतो, हे माझ्यासाठीच एक चॅलेंज आहे. चिटिंग करायची नाही फक्त.
वर्कआउट केल्यानंतर आधी केलं असतं ना तर छान झालं असतं, पण याने खूप छान कोर तुमचा डेव्हलप होईल. ॲप्सवर सॉलिड प्रेशर येतं. जर चिटिंग करायची नाही फक्त, म्हणजे तुम्ही बटक पोर्शन वर नाही घ्यायचा, तो स्ट्रेट असला पाहिजे. आणि मग बघा बाकी इतर वर्कआउट ॲपसाठी आणि हा वर्कआउट. सो हे करा आणि पाठीवर झोपून हा एक झाला वर्कआउट. स्ट्रेचिंगसाठी ट्विस्ट, स्ट्रेच. आणि मग सगळ्यांचं आवडतं शवासन. 2 मिनटं करायचं, छान रिलॅक्स व्हायचं आणि मग निघायचं आपल्या कामासाठी. सो मी माझे हे सिक्रेट्स आहेत हे आज तुमच्याबरोबर शेअर केले की मी वर्कआउट कशा पद्धतीने करतो आणि नंतर आफ्टर वर्कआउट माझं काय रुटीन असतं. सो हे आज मी तुमच्याबरोबर शेअर केलं. नक्कीच मला कळवा कसं वाटलं तुम्हाला माझं वर्कआउट रुटीन.